आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। बदलापूर मुरबाड मतदारसंघात 1,00,000 विद्यार्थ्यांनी एकाच वेळेस सूर्यनमस्कार घातले। यामध्ये बदलापूर, मुरबाड, कल्याण ग्रामीण या भागातील तब्बल 250 शाळा आणि 117 महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते। विशेष म्हणजे उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील यामध्ये सहभाग घेतला होता। रथसप्तमी निमित्त भाजप आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून महाविद्यालय आणि शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला। यामध्ये 500 योगा शिक्षकांनी प्रत्यक्ष मैदानात आणि ऑनलाईन पद्धतीने या उपक्रमात सहभाग घेतला होता। हा कार्यक्रम राबवण्यासाठी याआधी तब्बल 1 महिनाभर विद्यार्थ्यांना योगा शिक्षकांच्या माध्यमातून प्रशिक्षणाचे धडे देण्यात आले। दरम्यान प्रत्येक शाळेमध्ये योगा शिक्षक असावा अशी मागणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचं भाजप आमदार किसन कथोरे यांनी सांगितलं। देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांच्या स्वप्नातला भारत घडवणं हे खऱ्या अर्थाने विचार रथसप्तमीचं औचित्य साधून सूर्यनमस्कारांनी सुरुवात करून माझ्या मतदारसंघामध्ये मुरबाड मतदारसंघामध्ये आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे। यामध्ये मुंबई विद्यापीठ आमचे डॉक्टर कुकरेजा यांनी खूप मोठ्या प्रमाणात मेहनत करून आज हे संपूर्ण जवळजवळ 250 शिक्षक, काही ऑनलाईन, अशा 117 कॉलेजेस, 250च्या वर शाळा असतील। माझं तर मत आज आकडा अजूनही पूर्ण वाढत जाईल। जवळजवळ 1,00,000पेक्षा अधिक विद्यार्थी आणि नागरिकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि खऱ्या अर्थाने ही सुरुवात एक चांगल्या प्रकारची होते आणि चांगल्या प्रकारचं सूर्यनमस्कारांची सुरुवात आज केल्यामुळं वर्ष हे चांगलं जाईल असे मला विश्वास वाटतो। मी केवळ त्या ठिकाणी थांबणार नाही, राज्य सरकारला विनंती करणार आहे, आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून सुद्धा विनंती करणार आहे, योग प्रशिक्षण हे कायमस्वरूपी सुरू राहावं, त्यासाठी संस्थांना, शाळांना मानधनावर शिक्षक नेमले जावेत आणि जेणेकरून विद्यार्थ्यांना हे कायमचं त्या ठिकाणी योगाचं ज्ञान मिळावं आणि देशाच्या पंतप्रधानांचं स्वप्न जे आहे सशक्त भारत, मजबूत भारत करण्यासाठी हातभार लावावा अशा प्रकारची विनंती करतो। रथसप्तमी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या सूर्यनमस्काराला विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला। पब्लिक मीडिया, बदलापूर। 2